ब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम् जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकम् केवलं चाकलय्य ध्रुवपदेमपि यावो यत्कृपातो ध्रुवोऽयम् सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। भक्तीचे प्रथम आचार्य देवर्षी नारद, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठांच्या दासबोध निष्ठांच्या चरणी साष्टांग नमन करून आज या भक्तीच्या तिसऱ्या पुष्पाकडे आपण सर्वजण वळणार आहोत। खरं तर एखाद्या अज्ञानी माणसाला सांगावं की तू अमुक गोष्ट सांग आणि त्याचा कुठलाही अभ्यास नसताना ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न सद्गुरूंच्या कृपेनं होणं हेच माझ्या बाबतीत घडतंय। भक्ती या विषयावर प्रबोधन करण्यासाठी खरं तर खूप अनुभवी माणसाची, वयानं ज्येष्ठ माणसाची त्या ठिकाणी उपलब्धता असावी लागते, परंतु सद्गुरूंच्या कृपेनं हे मोठं दिव्य पार पाडण्यासाठी आणि भूमकाकांनी दिलेली जबाबदारी, आपल्या सगळ्यांकडून आलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर प्रस्तुत आहे। आपण गेल्या 2 पुष्पांमध्ये अथातो भक्तिम व्याख्यास्यामः देवर्षी नारदांनी जी सूत्र सांगितली, भक्तीची सूत्र सांगितली, त्याच्या अनुषंगानं भक्ती कशा प्रकारे करावी याचा विचार करत होतो। ही भक्ती किती प्रकारची असते, सगुण निर्गुण प्रकारामध्ये आपण पाहिली, श्रवणादी 8 प्रकारामध्ये, श्रवणादी 7 प्रकारांमध्ये तिचं वेगवेगळं वर्णन पाहिलं, पराभक्ती अपराभक्ती पाहिली, अशा वेगवेगळ्या अंगातून भक्तीचे प्रकार आपण पाहण्याचा प्रयत्न केला। आणि आज ही भक्ती म्हणजे नेमकं काय असे अनेक जणांनी शंका उपस्थित केलं। खरं तर त्या सगळ्या शंकांना उत्तर देणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, तरीही सद्गुरूंच्या कृपेनं ते आपल्या समोर या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। भक्ती भज सेवाया, सेवा करणं, भगवंताची अनन्य भावानं सेवा करणं म्हणजे भक्ती। याच्यापेक्षा भक्तीची दुसरी चांगली व्याख्याच होऊ शकत नाही। भक्ती म्हणजे भगवंताविषयी असणारं परमप्रेम आणि भगवंताविषयी असणारी, मनामध्ये असणारी प्रचंड श्रद्धा। या जगतामध्ये जेव्हा जीव जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर गर्भावस्थेत असताना त्याला स्वतःचं सगळं ज्ञान असतं आणि जन्म झाल्यानंतर जसं तो कोहम कोहम म्हणायला लागतो, मी कोण आहे, मी कोण आहे असं म्हणायला लागतो, आणि आपले जन्मजन्मांतरीचे सर्व संस्कार त्या ठिकाणी त्याच्या स्मृतिपटलावरून नाहीसे झाल्यासारखे होतात। परंतु जेव्हा पुन्हा हा जीव त्या भगवंताकडे आकर्षित होतो, त्या भगवंताबद्दलचं प्रेम त्याच्या मनामध्ये निर्माण होतं, त्या भगवंताकडे जाण्याचा मार्ग जेव्हा त्याला दिसतो, तेव्हा त्या भगवंताचं अनन्य प्रेम संपादन करण्याचा एकमेव उद्दिष्ट त्याच्या आयुष्यामध्ये असतं। आणि हे उद्दिष्ट घेऊन जन्मजन्मांतरीचा संस्कार आपल्या पाठीशी घेऊन तो जीव चालत असतो आणि या भक्ती मार्गावर, या उपासना मार्गावर तो चालत असतो। ही भक्ती कशा प्रकारची असली पाहिजे, तर आपण एक थोडक्यात त्याचा गोषवारा घेऊया की सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे यद भावबंधनम युनोः तत्प्रेमः परिकीर्तितः। ध्वंस होण्याची म्हणजे नाश पावण्याची अनेक कारण विद्यमान असताना सुद्धा जे नाश पावत नाही, आणि सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे, ते कारण नाश पावत नाही, यद भावबंधनम युनोः, आणि अशा प्रकारचं जे भावबंधन असतं त्याला प्रेम असं म्हटलं जातं। आणि हे प्रेम आणि सर्व कर्मांचं समर्पण त्या भगवंताच्या ठिकाणी एकत्र आलं म्हणजे भक्तीची प्राप्ती होते।
आता अनेकांनी या ठिकाणी शंका उपस्थित केली की भक्ती आणि उपासना यात काही फरक आहे का? भक्ती करणं वेगळं, उपासना करणं वेगळं आहे का? आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या जवळ जाण्यासाठी भक्ती करायची म्हणजे आपण नेमकं काय करायचं, आणि आपण ज्या मार्गावरून चाललोय तो मार्ग योग्य आहे की नाही, त्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना आम्हाला जे जे समोर अनुभव यायला लागतात ते अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये बरोबर घेऊन जात असताना ते अनुभव खरोखर या भक्ती मार्गाला अनुकूल आहेत का याचं चिंतन किंबहुना आत्मचिंतन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. मग या भगवंताविषयी असणारं अविच्छिन्न असं प्रेम माणसाच्या मनामध्ये कधी निर्माण होईल बरं? या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काही वर्षात सुरुवातीच्या काळात मनुष्याला नाव दिलं जातं. तो 1.25 महिन्याचा झाला, 12 दिवसाचा झाला की त्याचं बारसं होतं, त्याला नाव दिलं जातं. आणि या नावाबद्दल त्याच्या मनामध्ये एवढं प्रचंड ममत्व असतं की माझ्या नावासाठी मी काही करायला तयार होईल. आणि या जीवाच्या बाबतीत त्याच्या नावाला तो एवढं जपणारा असतो. मग या भगवंताचं चिंतन जर करायचं असेल तर आपण फक्त शेवटी आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये जाऊन त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो का? तर निश्चित नाही. या भगवंताचं चिंतन, या भगवंताची भक्ती, या भगवंताची उपासना जर करायची असेल तर ते अगदी लहानपणापासून आपल्याकडे यावं लागतं, वंश परंपरेने यावं लागतं. अनेक संतांची जीवन जर आपण पाहिली, मग संतश्रेष्ठ रामदास स्वामींचं जीवन असेल, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन असेल, किंवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन असेल, यांच्या 8 पिढ्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या 8 पिढ्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांच्या या तपश्चर्येच्या माध्यमातून मग अशी देवत्व प्राप्त होणारी देवसदृश संत माणसं निर्माण झाली की ज्यांनी आमच्यासारख्या या संपूर्ण मानव जातीला या भक्तीचा मार्ग दाखवला. मग ही भक्ती आम्ही कशी केली पाहिजे, ही उपासना म्हणजे काय याचं नेमकं आपण थोडासा गोषवारा पाहायला गेलं तर उपासना म्हणजे उप अधिक आसन असे 2 शब्द आहेत. जवळ बसणे. कुणाच्या जवळ बसायचं? या जीवाचं, हा जीव एकटा जन्माला आला की तो बसणार जवळ कुणाच्या? तर भगवंताच्या जवळच जाऊन बसला पाहिजे. आणि अशी उपासना जर करायची असेल तर त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे? कुणी म्हणतं ज्ञान नामजप हे एकमेव साधन आहे, कुणी म्हणतं यज्ञयाग करावेत, कुणी म्हणतं व्रत करावी, चांद्रायणासारखी व्रत करावीत, कुणी म्हणतं अखंड जप करत राहावा, हातात माळ घ्यावी आणि अखंड जप करत राहावा. कुणी म्हणतं या भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर महत् संगस्तु अगम्यो अमोघश्च, फक्त महात्म्यांची सेवा करायची, महात्मे सांगतील तसं वागायचं. देवर्षी नारदांचं चरित्र तसंच अलौकिक अशा प्रकारचं चरित्र आहे. पहिल्या अगदी थोडक्यामध्ये आपल्यापुढे उल्लेख करून जाईल की श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदात त्यांचं चरित्र आलंय. अगदी पहिल्या जन्मामध्ये जेव्हा हे नारदांचा पहिला जन्म होता त्यामध्ये त्यांनी संतांची सेवा केली. त्यांची आई त्यांच्यापासून लवकर निघून गेली आणि ते संतांच्या त्यांच्या गावामध्ये येणारे संत त्यांच्या अखंड सेवेमध्ये राहायचे. त्या संतांचं उच्छिष्ट त्यांनी खाल्लं आणि त्याचा परिणाम म्हणून दुसरा जन्म त्यांना देवर्षी नारदासारखा श्रेष्ठ अशा प्रकारचा जन्म मिळाला. म्हणजे भक्ती आणि उपासना ही काही एकदम शॉर्ट पिरियड मध्ये करून त्याच्यामध्ये पारंगत होण्यासारखी गोष्ट नाही. त्याला जन्मजन्मांतरीचे आपले प्रयत्न लागतात. जसं आपण पाहतो भक्त प्रल्हादांच्या बाबतीतलं उदाहरण आपण पाहतो की भक्त प्रल्हाद हे भगवंताचे अनन्य भक्त असले तरी ते त्यांच्या वडिलांच्या स्वभावाच्या विरुद्ध होते. तसंच भरतांचं उदाहरण आपण जर पाहिलं, भरत हे जरी भगवान श्रीरामाचे अनन्य भक्त असले तरी ते त्यांच्या मातेच्या विरुद्ध होते. त्यांचे विचार त्यांच्या मातेच्या विरुद्ध होते, कैकेयी मातेच्या विरुद्ध होते.
आणि तिसरं उदाहरण आपल्याला असं देता येईल की जगद्गुरु तुकाराम महाराज हे त्यांच्या साधकावस्थेमध्ये असताना जेव्हा जेव्हा भजनाला जायचे तेव्हा त्यांची पत्नी असणारी आवली त्यांना त्या ठिकाणी कायम विरोध करायची, म्हणजे ते पत्नीच्या विरुद्ध होते. मग असं कुणाचा तरी विरोध स्वीकारून खरं आपल्याला या भक्ती मार्गाकडे वाटचाल करता येईल का? आज आपण प्रत्यक्षात पाहायला गेलं, आमच्या घराचा आम्ही जर विचार केला, आमच्या घरात माझे पिताजी जर मला अनुकूल नसतील, माझी माता जर मला अनुकूल नसेल, माझी पत्नी जर मला या भक्ती मार्गाकडे जाण्याला अनुकूल नसेल, तर निश्चितपणानं मला या भक्ती मार्गाकडे जाता येणार नाही असं म्हणावं लागतं. आणि मग ही उदाहरणं जर आमच्या समोर आहे, तर ही दुसरी काही अपवादात्मक उदाहरणं आत्ता जी ठेवली ती भक्त प्रल्हादांचं उदाहरण दिलं की हिरण्यकश्यपू सारख्या एका आसुराच्या पोटी जन्माला येऊनही भगवंताच्या कृपेला पात्र झालेला, आपली सगळी प्रारब्ध कर्म त्यांनी भगवंताच्या चरणी अर्पण करून टाकलेली, आणि म्हणून जी जी संकट भक्त प्रल्हादावर आली ती संकट स्वतः त्या भगवान परमात्म्याने स्वतःच्या अंगावर झेलली, स्वतःच्या अंगावर झेलली भगवंता. तसंच आपण भरताचं उदाहरण पाहतो की भरतानं जरी भगवान श्रीरामाच्या ठिकाणी अनन्य असले तरी या भरतांची माता असणारी कैकेयी माता यांनी भगवान श्रीरामाला आपल्या 2 वरांच्या प्रभावानं एकतर वनात पाठवलं आणि राज्यापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. 14 वर्षाचा वनवास दिला आणि या राज्यावर म्हणजे माझा मुलगा भरत बसेल असं सांगितलं. पण या ठिकाणी भरताचं प्रेम, आता आपण जी पहिल्यांदा व्याख्या पाहिली बघा, सर्वथा ध्वंसरहित सत्यपी ध्वंसकारणी. प्रेम कसं असतं? ध्वंसरहित असावं लागतं, नाशरहित असावं लागतं. म्हणजे राज्य, संपत्ती ही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे 2 भावामध्ये कलह निर्माण होतो, 2 व्यक्तींमध्ये आपसात द्वेष निर्माण होतो. वास्तविक पाहता भगवान श्रीरामांमध्ये आणि भरतामध्ये या ठिकाणी द्वेष निर्माण होणं अपेक्षित आहे. आपल्या मानवी स्वभावाचं जर आपण चिंतन केलं, आपण जर त्यांच्या जागेवर असतो असं जर आपण कल्पिलं, तर आपल्याला कुणी वनवासात पाठवलं असतं, आपल्याला जर कुणी राज्यावर बसून नको असं म्हटलं असतं, तर आपण निश्चित त्याच्याविषयी मनामध्ये आपला भाव कलुषित करून घेतला असता. आपल्याला त्याच्याविषयी प्रेम राहिलं नसतं समोरच्या व्यक्तीवर, कारण आपलं प्रेम हे आपल्याला अनुकूल कुठली गोष्ट आहे आणि आपल्याला प्रतिकूल कुठली गोष्ट आहे याच्यावर अवलंबून असतं. म्हणून हे प्रेम किंवा ही भक्ती अशी असली पाहिजे की ती संपूर्णपणे भगवंतावर अवलंबून असली पाहिजे. आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, द्वेष, मद, मत्सर, कामना याला कुठलाही त्या ठिकाणी आधार नसलं पाहिजे, संपूर्णपणे भगवंतावर अवलंबून. आणि म्हणूनच एके ठिकाणी सांगितलंय की अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति विश्वासः गोप्तृत्वे वर्णन तथा. या भगवंताला प्राप्त करून घेण्याचे असतील तर काय काय मार्ग येतो? अनुकूल्यस्य संकल्पः, तर भगवंताला ज्या ज्या म्हणून अनुकूल गोष्टी आहेत त्या आम्ही सगळ्यांनी केल्या पाहिजे. भगवंताला एखाद्या गरीबाला दीनदुबळ्यांची सेवा करणं आवडतं, मग आपण सगळ्यांनी दीनदुबळ्यांची सेवा केली पाहिजे. भगवंताला यज्ञयाग आवडतात, मग आपण सर्वांनी यज्ञ केलं पाहिजे. भगवंतांना नामस्मरण आवडतं, म्हणून आपण अखंड नामस्मरण असलं पाहिजे. अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम. भगवंताला ज्या ज्या गोष्टी प्रतिकूल आहेत, ज्या ज्या गोष्टी भगवंतासाठी प्रतिकूल आहेत, त्या गोष्टींचा त्याग आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मग कोणत्या गोष्टी भगवंताला प्रतिकूल आहेत? या भगवंताला विसरणं, या भगवंताचा विसर आमच्या नित्य जीवनामध्ये पडणं, एवढीच एक गोष्ट भगवंताला प्रतिकूल आहे. या विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची काळजी घेण्याचं काम त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचं आहे. याचा एक छोटासा दृष्टांत आपल्या पुढे ठेवतो. आपल्या सर्वांना कदाचित तो माहीत असेल, पण विषयानुरूप असल्यामुळे आपल्या समोर इथे ठेवतो. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि भगवती रुक्मिणी देवी बसलेले असतात
आणि ही भगवती रुक्मिणी देवी त्या ठिकाणी भगवंताला प्रश्न विचारते की झाला का तुमचा नेहमीचा आजचा व्यापार? सगळेजण जेवले का या विश्वातले? मग आपणही सगळेजण जेवू. भगवंताचा नियम असतो, या जगातला एक जरी जीव जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत भगवंत स्वतः कदापिही भोजन करणार नाही, कधीही जेवण करणार नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवती रुक्मिणी देवी असं करते, एक छोटासा किडा जो असतो तो किडा त्या अंगठीच्या डबीमध्ये बंद करून ठेवते आणि भगवंताला म्हणते की आता तुम्ही सगळेच जीव या जगातले, या विश्वातले, या सृष्टीतले, या आकाशगंगेमध्ये जेवढ्या म्हणून आकाशगंगा या विश्वात आहेत त्या सगळ्यांमधले सगळे जीव आता जेवले असतील, आता आपण जेवायला काही हरकत नाही. भगवंत म्हणले निश्चित आपण जेवायला काही हरकत नाही, आपण आता जेवायला बसूया. आणि मग त्या ठिकाणी भगवती रुक्मिणी माता सांगते की एक किडा मगाशी मी बंद करून ठेवला त्या छोट्याशा डबीमध्ये, त्याला आज काही खायला मिळालेलं नाही. भगवंत म्हणतात उघड. डबी उघडती आणि ती डबी उघडल्यानंतर आतमध्ये त्या किड्याच्या समोर तांदळाचे 2 दाणे तिथे पडलेले असतात. भगवंताचं काम असंच अलौकिक आहे. प्रत्येक जीवाची काळजी तो स्वतः घेतो. त्या जीवाचं भोजन झाल्याशिवाय, त्याचं संपूर्ण अडचणी त्याच्या मार्गी लावल्याशिवाय भगवंत स्वतः हे करत नाही. म्हणून प्रतिकूल्यस्य वर्जनम, भगवंताला ज्या ज्या गोष्टी म्हणून प्रतिकूल वाटतात त्या सगळ्या गोष्टींचा त्याग आमच्यासारख्या सगळ्या जीवांना त्या ठिकाणी केला पाहिजे. प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासः, तो भगवान माझं रक्षण करेल. तिसरं काम, तो भगवान माझं रक्षण करेल हा दृढ विश्वास त्याच्या मनामध्ये असला पाहिजे. मी भगवंताला हाका मारली की भगवंत त्या ठिकाणी येणार म्हणजे येणार हा विश्वास जेव्हा त्याच्या ठिकाणी असेल तर तो त्या भक्तीला अनुकूल अशा प्रकारचा विचार आहे. पुन्हा तेच उदाहरण येतंय, पण भक्त प्रल्हादांचं उदाहरण आपण पाहतो की ज्यावेळी या भक्त प्रल्हादांनी भगवंताला रक्षक म्हणून हाक मारली त्यावेळी त्या ठिकाणी भगवंत अगोदर उपस्थित होते. मग तिथे उकळत्या तेलाची फुलं झालेली आपण पाहिली. होलिकेसारख्या ज्या होलिकेला वरदान असं मिळालेलं होतं की अग्नीपासून जिला भय नाही, अशी होलिका जेव्हा त्या भक्त प्रल्हादाला त्या ओळीवर घेऊन बसली, त्या पेटलेल्या अंगारावर घेऊन बसली, तेव्हा स्वतः जळून खाक झाली आणि त्या ठिकाणी भक्त प्रल्हादांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. विषाचा प्याला जेव्हा दिला तेव्हा तो अमृताप्रमाणे झाला. समुद्रामध्ये उचलून टाकलं तेव्हा समुद्राने स्वतः भगवंताच्या आज्ञेनं भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी काठावर आणून सोडलं. पर्वतावरून खाली टाकल्यानंतर भगवंत स्वतः खाली झेलायला उभे राहिले. हत्तीच्या पायाखाली तुडवल्यानंतरही त्या भक्त प्रल्हादाला काही झालं नाही, कारण त्या भक्त प्रल्हादांचा दृढ अशा प्रकारचा विश्वास, रक्षस्थिती विश्वास हा. आणि गोप्तृत्वे वर्णन तथा, जेव्हा काही संकट येऊ दे आमच्यावर, ते संकट आल्यानंतर त्या संकटामध्ये जर हाक कुणाला मारायची असेल तर ती त्या भगवंताला हाक मारली पाहिजे. हे जेव्हा आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या ठिकाणी आमच्या मनामध्ये ही भावना निर्माण होईल तेव्हा आम्ही भक्ती मार्गाकडे प्रवृत्त झालो असं होईल. रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्वे वर्णन तथा. आणि आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती, हे 6 शरणागतीचे मार्ग भगवंता. आत्मनिक्षेप, स्वतःला भगवंताच्या चरणावर झोकून देणं. मी जे काही करतोय ते भगवंतासाठी करतोय, यात माझा कुठलाही वैयक्तिक त्यामधून मला काही मिळवण्याचा हेतू नाही. जे करायचं ते भगवंतासाठी, इदन्न मम या भावनेनं मला करायचंय. आत्मनिक्षेप कार्पण्य आणि षडविधा शरणागती, ह्या 6 शरणागतीचे भगवंता पुढे जाण्याचे मार्ग आहे. या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. कुठल्याही भागातून बघा, मग आम्ही यज्ञ करत असू, यज्ञाचा जर आपण विचार केला तर हे यज्ञ म्हणजे कर्मांग उपासना आहे. आणि या उपासनेमध्ये जे यज्ञ होम पूजा आम्ही भगवंतासाठी करणार
ज्यासाठी प्रधान देवता म्हणून जी कल्पिली असणार तिच्यासाठी आम्ही ते सगळं करत असतो. मग आम्हाला यज्ञ केल्यानंतर भगवंताकडे जाणं सोपं आहे का भगवंताचं नाम घेतल्यानंतर भगवंताकडे जाणं सोपं आहे की मोठमोठी चांद्रायणासारखी व्रत, गायत्री पुरश्चरणासारखी व्रत केल्यानंतर आम्हाला भगवंताकडे जाणं सोपं आहे? या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला आणि आपल्याला कलियुगामध्ये सगळ्यात सोपं असं साधन आम्ही पाहिलं तर भगवंताचा नामजप. भगवंताच्या नामजपा एवढं सोपं आणि साधन या जगामध्ये दुसरं कुठलंही नाही. यज्ञासारखी मोठमोठी कर्म करायला पैसा लागतो, त्याला आवश्यक असणारे श्रोत्रिय ब्राह्मण लागतात, त्यांना ते सगळे यज्ञक्रिया अवगत अशा पाहिजेत, त्यासाठी लागणारी विविध उपकरणं आवश्यक असतात. त्यासाठी जी व्रत आचरण करायचं असतं ते यज्ञ करताना जे व्रतांचं आचरण करायचं असतं, जो पवित्र भाव आम्हाला जोपासावा लागतो, त्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं हे तर करावं ज्याला शक्य आहे त्यांना. पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला, नोकरीत जाणाऱ्या, व्यवसायाला जाणाऱ्या माणसाला अशा प्रकारची शुचिता पाळणं, तीही सलग 8-8 दिवस, 10-10 दिवस, महिनाभर जोपर्यंत हा यज्ञ चालणार आहे तोपर्यंत पाळणं शक्य नसतं. मग आमच्या सगळ्यांसाठी सोपं असं साधन कोणतं म्हणायला गेलं तर ते साधन म्हणजे नामजप. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. आपल्या सगळ्यांना माहिती, आपण हरिपाठामध्ये म्हणत असतो. या नाम उपासनेसारखी सोपी उपासना दुसरी कुठलीही नाही. आणि म्हणून ही उपासना करताना मग आपलं स्नान झालेलं असलं पाहिजे का? आम्ही एका विशिष्ट जागेवर बसून तो जप केला पाहिजे का? आमच्या हातामध्ये तुळशीची माळा पाहिजे, कमळाची माळा पाहिजे, किंवा आणखी कुठली स्फटिकाची माळ पाहिजे का? किंवा ते काउंटर मशीन असेल जपाचं ते चालेल का? किंवा तो जप कुणाला दिसू नये म्हणून ती जपाची असणारी पिशवी, ती पिशवी आम्हाला हवी आहे का? या सगळ्या साधनांचा विचार जरी योग्य असला, ही सगळी साधनं असताना नामजप करणं केव्हाही श्रेष्ठच. पण जरी आमच्याकडे यापैकी कुठलंही साधन उपलब्ध नसेल आणि आम्ही घरात बसल्या बसल्या स्वयंपाक करताना कुठेही गेल्यानंतर आम्ही जप केला, नामजप केला, तर नामजपाला कुठल्याही प्रकारची वेगवेगळ्या पावित्र्याची आवश्यकता नाही. भगवंताचं नाम आमच्या मुखात असणं हे स्वाभाविक कर्म आहे. वास्तविक पाहता जो भगवंत आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या हृदयस्थ भगवंताला आम्ही विसरून मी, माझं पण, अहंकार, आम्ही याच्यामध्ये सगळे विसरून गेलेलो आहोत. आणि या हृदयस्थ भगवंताला जेव्हा मी आठवण्यासाठी त्याचाच जप करायला लागतो, तेव्हा त्या जपाला आणखी कुठल्या साधनांची अपेक्षा असणार आहे? निश्चितपणाने नाही. साधनं असली तर तो जप फळाला येणारच आहे. आणि ही साधनं जरी नसली तरीही तो जप फळाला येणार आहे. फक्त त्याला काही काळ जास्त लागेल कदाचित. मुळामध्ये आमच्या मनामध्ये जी भगवंताची भावना, भगवंताबद्दलची भावना आहे की मी भगवंताचा आहे, भगवंत फक्त माझ्यासाठी आहे, हा अहंकाराचा भाव माझ्या मनामध्ये नसावा. तर मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा होणार, ही भावना कायम आमच्या मनामध्ये जर असली तर आम्ही या नामजपाच्या माध्यमातून त्या भगवंताच्या जवळ निश्चितपणाने जाऊ शकू. म्हणून समर्थांनी म्हटलं की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जी उपासना आम्ही करतोय त्या उपासना मार्गावर दृढपणाने चालणं, निरंतर दीर्घकाल जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत, आणि जोपर्यंत आमच्या या जन्मातल्या साधनेची स्मरण आमच्यामध्ये यत्किंचितही शिल्लक असेल तोपर्यंतच्या अनेक जन्मामध्ये या भगवंताबद्दलची प्रीती आमच्यामध्ये निर्माण झालेली असणं आणि ती प्रीती वाढवण्यासाठी आम्ही नामजप करणं हे अत्यंत 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 आवश्यक आहे. देवर्षी नारदांचा एक दृष्टांत आहे की देवर्षी नारद
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्रिलोकामध्ये सगळीकडे अनिर्बंधपणे संचार करणारे, जिथं जिथं काहीतरी चांगलं घडावं, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या भगवत भक्ताला जेव्हा काही संकट येतील ती संकट दूर करण्याचं अगदी प्राथमिक काम, प्रथमोपचाराचं काम ज्यांच्याकडे ते देवर्षी नारदांकडे. जे जे भगवत भक्त मोठे निर्माण झालेत त्यांच्या निर्मितीचं काम या देवर्षी नारदांनी केल्याचं आपण बघतोय. वाल्या कोळ्याचं उदाहरण असेल, रामनामाच्या जपाचं मोठं असं हत्यार त्यांच्या हातामध्ये देऊन या वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिकी ज्यांनी श्रीमद रामायणाची रचना केली असा अधिकार त्यांना प्राप्त करून देण्याचं काम देवर्षी नारदांनी केलं. ज्या हिरण्यकश्यपूला भगवंताच्या नावाचा तिटकारा होता, भगवंताला पाहिल्याबरोबर हा विष्णू माझा वैरी आहे, याला मारण्यासाठी मी लागेल ते करील, इतकी प्रचंड द्वेष भावना ज्याच्या मनामध्ये होती, त्या हिरण्यकश्यपूच्या वंशामध्ये भक्त प्रल्हादासारखा भगवत भक्त ज्यांनी कयाधू मातेला आपल्या आश्रमात नेऊन गर्भारशी असतानाच त्या भगवत भक्ताच्या मनावर तशा प्रकारचे संस्कार केले, ते भक्त प्रल्हाद असोत किंवा अशा प्रकारचे कुणीही असोत, या सगळ्यांना देवर्षी नारदांनीच भक्ती मार्गाला लावल्याचं आपल्याला दिसून येतं. असेच देवर्षी नारद एक दिवस त्रैलोक्यात संचार करत असताना भगवंताला भेटायला चालले. दोन महात्मे त्या ठिकाणी तप करत असतात. त्या दोन्ही महात्म्यांचं हिमालयामध्ये दोघं तप करत असतात. पर्णकुटी बांधलेली असते आणि एका महात्म्याच्या तिथे त्या झोपडीच्या जवळ, पर्णकुटीच्या जवळ पिंपळाचा वृक्ष असतो. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली त्या महात्म्यांची साधना चालू असते. देवर्षी नारद त्या मार्गाने चालले. नारायण नारायण असा जप त्यांना ऐकू आला. त्या महात्म्यांनी डोळे उघडले. देवर्षी नारदांना विचारलं, नमस्कार केला. देवर्षी, तुम्ही चाललेच आहात तर भगवंतांना माझा एक निरोप पोहोचवा. मला कधी भेटणार आहेस म्हणावं तू, कधी भेटणार आहे मला तू? देवर्षी नारद ठीक म्हणाले. तिथे पाहुणचार घेतला, पुढे जायला लागले. दुसरे एक महात्मे त्या हिमालयामध्ये पुढच्या काही अंतरावर त्या ठिकाणी तप करत असतात. त्यांची पर्णकुटी बांधलेली असते. तिथे चिंचेचं झाड असतं. त्या चिंचेच्या झाडाखाली बसून हे महात्मे त्या ठिकाणी तप करत असतात. आणि त्या देवर्षी नारदांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. महात्म्यांकडून बोलवलं येतं. देवर्षींची पूजा केली जाते. देवर्षींना निरोप विचारला जातो, तुम्ही अनायसे भगवंताकडे जाणार आहात तर त्या भगवंताकडे माझाही एक निरोप पोहोचवा, की मला कधी भेटणार आहेस तू आता बाबा? गेले अनेक दिवसापासून मी तुझ्या अनुसंधानात आहे, मला तू कधी भेटणार आहेस हा निरोप तुम्ही विचारून या. देवर्षी नारद त्यांचंही म्हणणं ऐकून घेतात आणि त्या मार्गाने जाता जाता भगवंताकडे जातात. काही दिवसांनी पुन्हा येतात. पुन्हा आल्यानंतर आपण आता पाहिलं की जे पहिल्यांदा त्यांना आता कोण भेटणार, तर चिंचेच्या झाडाखाली बसणारे जे महात्मे आहेत ते त्यांना भेटले. आणि त्यांनी प्रश्न विचारला, देवर्षी तुम्ही भगवंताकडे जाऊन आले असाल, त्यांना विचारलं असेल तर मला सांगा की भगवंत मला कधी भेटणार आहे? देवर्षी नारद सांगतात, भगवंतांनी असा निरोप दिलाय की तुम्ही ज्या झाडाखाली बसले आहात त्या झाडाला जेवढी पानं आहेत, त्या पानांची जेवढी वर्ष आहेत, तेवढ्या वर्षानंतर मी तुला भेटणार आहे असा निरोप त्या महात्म्यांना सांग म्हणून मला सांगितलं. आता त्या महात्म्यांचा अधिकार मोठा होता. चिंचेचं झाड होतं. चिंचेच्या झाडाच्या आपण सगळ्यांनी पानं पाहिली. त्या प्रत्येक पानामध्ये छोटी 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 पानं अनेक असतात. पिंपळाच्या झाडाच्या तुलनेत चिंचेच्या झाडाला येणारी पानं ही कितीतरी पटीने अधिक असतात.
आणि जेव्हा भगवंताचा असा निरोप येतो की एवढ्या वर्षानंतर मी भेटणार आहे, वास्तविक पाहता माझ्यासारखा एखादा माणूस असता तर तो निश्चितपणाने याच्यामध्ये हतोत्साहित झाला असता की अरे एवढ्या वर्षानंतर भगवंत भेटणार आहे, मी किती दिवस भगवंतासाठी प्रयत्न करणार, एवढे वर्ष खरं माझ्याच्यानी होणार आहे का भगवंताचं, असा विचार माझ्या मनात नकारात्मक विचार आला असता. परंतु ते महात्मे पोहोचलेले होते, ते आनंदाने नाचायला लागले. देवर्षी नारद त्यांना विचारतायत, महात्मा जी आप तो अभी पूछ रहे थे कि भगवान हमें कब मिलेंगे, हमने आपको बताया कि भगवान आपको ये वृक्ष के ऊपर जितने जितने पर्ण हैं उनके उस वर्ष बाद आपको भगवंत मिलेंगे, उतने वर्ष के बाद आपको भगवंत मिलेंगे, ऐसा बताया. तो भी आप खुश हो रहे हैं? तो महात्मा जी देवर्षि जी को बोले, भगवंत मुझे मिलने वाले हैं, कब मिलने वाले हैं इसे कुछ महत्व नहीं, लेकिन भगवंत मुझे मिलने वाले हैं ये तो पक्का है. भले आज वो ना मिले, अनेकों वर्षों बाद मुझे मिले, लेकिन मिलने वाले हैं ये तो निश्चित है. इसलिए मैं आनंदित हुआ हूं कि भगवंत मुझे निश्चिततया मिलेंगे. भगवंत मला मिळणार या भावनेनं, भगवंताची प्राप्ती मला होणार या भावनेनं ते महात्मे एवढे आनंदित झाले की अनेक वर्षानंतर का होईना मला भगवंत मिळणारच आहे, भगवंताची प्राप्ती मला होणारच आहे. आणि ते नाचायला लागले. त्यांना देवर्षी नारदांची उपस्थिती तिथे आहे याचं भान राहिलं नाही. ते आनंदाने विभोर होऊन गेले. भगवंताच्या चरणावर आपलं मन एकाग्र केलं आणि ते आनंदात एवढ्या आनंदात गेले की भगवंता तू मला भेटणार आहेस. देवर्षी नारद त्यांना तसंच सोडलं आणि पुढे गेले. पुढे दुसरे महात्मे आपल्याला माहिती आहे की पिंपळाच्या झाडाखाली असणारे ते महात्मे, त्यांनी देवर्षी नारदांना बोलावून घेतलं. अगदी उत्सुकतेनं विचारलं, देवर्षी आपण त्या ठिकाणी भगवंताकडे जाऊन आला, मला भगवंत भेटणार आहेत की नाही? भेटणार असतील तर किती वर्षांनी भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत? एवढ्या दिवसापासून त्यांचे भगवंताचं चिंतन मी करतोय, अखंड त्यांच्या ध्यानामध्ये असतो. तर देवर्षी नारदांनी त्या महात्म्यांनाही तेच उत्तर दिलं. भगवंतांनी सांगितलंय की या पिंपळाच्या झाडाला जेवढी म्हणून पानं आहेत तेवढ्या वर्षानंतर तुम्हाला भगवंत भेटणार आहे. त्या महात्म्यांचा अधिकार थोडासा कमी असावा. ते महात्मे हतोत्साहित झाले. अरे अरे, इतकी वर्ष प्रयत्न करून भगवंत मला अजून खूप वर्षांनी, अनेक वर्षानंतर मला भेटणार, काय चुकलं असेल बरं माझ्याकडनं? काय चुकलं असेल माझ्याकडनं? काय चूक झाली असेल माझी? मी निश्चितपणानं माझ्यामध्ये सुधारणा केली पाहिजे का काही दिवस मी विश्रांती घ्यावी? आणि एवढ्या वर्षानंतर जर मला ते भेटणार असतील तर मी एवढे दिवस माझी साधना वाया का घालू? असा विचार त्या महात्म्यांच्या मनामध्ये आला. उदाहरण, दृष्टांत संपला. दृष्टांत आपल्या समोर यासाठी ठेवला की आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या उपासना करत असतो. कुणी जप करतं, कुणी पोथी वाचतं, कुणी पारायण करतं, कुणी भगवंताचा जप करतं, कुणी त्या ठिकाणी निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतं. आणि एवढं सगळं अनेक वर्ष करून जेव्हा त्याचं फळ मिळत नाही, किंवा मला समोरचा माणूस सांगतोय, आपल्याला काही जण अशी असतात की जी कुठल्या तरी केंद्रामध्ये जायला लागतात, 2 वर्ष झाली की त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायला लागतात. ती त्यांचे अनुभव आपल्याला सांगतात की मला स्वप्न पडलं, माझ्या स्वप्नात अमुक महात्मे आले, अमुक देव माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मला असं करायला सांगितलं. अशा अनेकांचे अनुभव आपण ऐकतो आणि मग आपण हतोत्साहित व्हायला लागतो की निश्चितपणानं आपली उपासना कुठेतरी चुकते. अरे, समोर 2 वर्षापासून जायला लागले, त्यांना भगवंत स्वप्नामध्ये दर्शन देत आहे, त्यांना भगवंत काहीतरी सांगताय. हे 5 वर्षापासून जायला लागले, यांना भगवंत काहीतरी सांगताय. मी तर 10-15 वर्षापासून उपासना करतोय, तर माझ्या या उपासनेमध्ये निश्चित काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून या ठिकाणी या भक्ती मार्गामध्ये सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती सद्गुरूंची. त्या परमप्रेमाला
प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंताच्या परमप्रेमाची प्राप्ती करून घ्यायची, याच्यासाठी एक मध्यस्थ कोणीतरी लागतो. जशी एखादी नाव समुद्रामध्ये सोडली असता तिला जर नावाडी नसेल तर ती सैरभैर होते, जिकडं वारा येईल तिकडे ती जायला लागते. अगदी तशीच अवस्था या आपल्यासारख्या जीवांची या भवसागरामध्ये होते. जेव्हा कर्णधार रूपी गुरु त्या ठिकाणी विद्यमान नसतो, सद्गुरूंची प्राप्ती आम्हाला झालेली नसते आणि आम्ही या भवसागरामध्ये भरकटत असतो. जसे वाऱ्याचे झोत, लाटेचे प्रवाह त्या नावाडी नसणाऱ्या नावेला त्या ठिकाणी वाटेल तिकडे घेऊन जातात, आपल्या मार्गावरून भरकटवतात, तसं आमच्यासारखे सगळे सामान्य जीव सद्गुरूंच्या अभावानं या उपासना मार्गातून भटकवले जातात. आम्हाला वेगवेगळ्या माणसं येऊन सांगतात की नाही, आज काय स्वामी समर्थांचा 15 माळा जप केला की आज असं असं होणार आहे. कुणी सांगतं दुसऱ्या दिवशी येऊन गजानन महाराजांची पोथी वाचली की आत्ता असं असं आहे. मध्येच कुणीतरी सांगतं श्री गणेश दूध प्याले जाता, सगळ्या मूर्तींच्या ठिकाणी तिथे देवत्व उपस्थित आहे, आपण त्यांना दूध पाजलं, ते आपल्या हातून पिले तर आपली काहीतरी भक्ती आहे. असे वेगवेगळे सल्ले देणारे, वेगवेगळ्या आपल्या या मार्गावरून भटकवणारे असतात. पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जेव्हा आम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या भगवंताकडे आम्हाला जायचंय आणि त्या सद्गुरूंचं आम्हाला मार्गदर्शन काय, याच्यासाठी सद्गुरूंनी आम्हाला कोणता मंत्र दिलाय, सद्गुरूंनी आम्हाला भगवंताची प्राप्ती होण्यासाठी काय काय करायला सांगितलंय, त्या उपासना निश्चितपणानं त्यांच्यावर अखंड अशी श्रद्धा ठेवून, त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून ते काम आम्ही न कंटाळता आयुष्याच्या अखेरपर्यंत करायचं असतं. म्हणून आपण पाहतो की अनेक वेळा प्रत्येकाची कुलदैवत किंवा कुलदेवता वेगळी असते. आपला जन्म अशाच घराण्यात होतो की प्रारब्ध कर्मांमुळे ज्या देवतेची उपासना आम्हाला आवश्यक असते अशाच एखाद्या कुलामध्ये आमचा जन्म होत असतो. त्यामुळे आमच्या कुलदेवतेची उपासना, आमच्या सद्गुरूंची प्राप्ती करून घेण्यासाठी अगदी जीवनाच्या पहिल्या भागापासून त्या भगवंतावर प्रेम असणं, त्या भगवंताविषयी जे 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 म्हणून भाव आमच्या मनात यायचे ते मी भगवंताचा आहे, मी जी जी कर्म करतोय ती भगवंतासाठी करतोय, ईश्वरार्पण, ईश्वर समर्पण भावनेनं कर्म करण्याची प्रवृत्ती जेव्हा आम्हाला जीवनाच्या पहिल्या भागापासून होते तेव्हा आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती सहजतेने होते. सद्गुरू गुरु करण्यासाठी आम्ही अनेक वेळा एवढे उतावीळ झालेला असतो की माझे शेजारचे माझा मित्र कुणीतरी गुरु मंत्र घेऊन आलाय, परवा त्यांनी अमुक अमुक गुरूंची माळ घातली म्हणून मी आता उद्या जाऊन गुरु केलाच पाहिजे, असं अध्यात्मातही आम्ही आता कॉम्पिटिशन आणली. समोरच्याने 10 माळी जप केला काय, मी 11च माळी जप करतो. निश्चित ही चांगली प्रकारची कॉम्पिटिशन आहे. पण मनामध्ये असणारा भाव जोपर्यंत त्या भगवंतासाठी मी हे करतोय असा नसेल तोवर तुमच्या त्या नामजपाला काहीच अर्थ असणार नाही. माझ्या मैत्रिणीने जप केला 11 माळी म्हणून मला 15 माळी करायचा, हा भाव माझ्या मनात त्या नामजपाला कमी पण आणणारा असतो. अर्थात एखादं औषध आपण घेतलं ते औषध आपल्याला परिणाम देणारं असतंच. आम्ही क्रोसिनची गोळी घेतली तर आमचा ताप उतरणार आहे, मग आम्हाला जर माहित नसेल ती ही क्रोसिनची गोळी आणि तरी आम्ही ती घेतली तरी ताप उतरणारच आहे. तसं भगवंताच्या नामाचं आहे. भले आम्ही ती कॉम्पिटिशन करण्यासाठी एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या कॉम्पिटिशनने जेव्हा त्यांनी केलं त्याच्या जपापेक्षा जास्त जप करत असू तेव्हा आम्हाला भगवंताची प्राप्ती होणारच आहे. पण ती प्राप्ती होण्यासाठी आमच्या मनाची भावशुद्धी अगोदर झाली पाहिजे आणि ती भावशुद्धी करण्यासाठी, ती भावशुद्धी होण्यासाठी सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून हे जे कर्म करायचे, ज्या उपासना करायच्या, सद्गुरू करायचे ते केवळ समोरच्यांनी केलेत, माझ्या एखाद्या मित्रांनी केलेत, माझ्या एका नातेवाईकांनी केलेत म्हणून मला गुरु करायचा, हा भाव जर आमच्या मनामध्ये असेल तर तो भाव चुकीचा आहे. मला गुरु करायचा ही भावना माझ्या अंत उर्मीतून आली पाहिजे किंवा किंबहुना माझी उपासना अशी झाली पाहिजे की एखाद्या गुरूंना प्रेरणा व्हावी, ईश्वराने त्या सद्गुरूंना माझ्याकडे पाठवावं आणि त्यांना प्रेरणा द्यावी की या समोरच्या साधकाची साधना आता बऱ्याच अंशी पूर्ण होत आली,
याला या भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग दाखवला पाहिजे, यासाठी सद्गुरूंची योजना ईश्वराकडून केली जाते. आणि म्हणून मग अनेक वेळा प्रश्न माझ्या पुढे प्रश्न होता की गुरु केले पाहिजे की गुरु आपल्याकडे अनायासे यावे. या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण चिंतन करायला लागतो, या सगळ्या गोष्टी खोलवर बघायला जातो. मी माळेचा जप करावा, मी यज्ञ करावे, मी व्रत करावे, मी आणखी कुठल्या तंत्र मार्गाने जावं, मी योग मार्गाने जावं, मी आनंदमय कोशात नेहमी राहिलं पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न, अनेक मार्ग माझ्या समोर आहेत. पण या कलियुगामध्ये सगळ्यात पाहिलं तर नामजपासारखं सोपं साधन दुसरं कुठलंही नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये साधना करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं नामजपाचा सहारा घेतला पाहिजे. आणि ते नामजप करताना त्याला कुठल्याही प्रकारचं पावित्र्य पाळणं, पावित्र्य तर आम्ही पाळावंच, पावित्र्य पाळावंच. जपाला बसायचंय, मग आमचं आसन असलं पाहिजे. एक ठराविक आसन घेऊन आम्ही रोज देवाच्या समोर ज्या ठराविक ठिकाणी किंवा आम्हाला ज्या ठिकाणी प्रसन्न वाटत असेल त्या ठिकाणी पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला तोंड करून आम्ही त्या ठिकाणी बसून जप केला. जप करताना भगवंताची सगुण मूर्ती आमच्या समोर असली आणि मग तो त्या सगुण मूर्तीला आमच्या हृदयामध्ये साठवून हळूहळू आम्ही तो जप करायला लागलो. तो जप करताना तो जप कुणाला, त्या जपाचं पुण्य कुणाला नेता येऊ नये म्हणून एखादी छोटी त्या माळेला झाकणारी पिशवी त्या ठिकाणी असली आणि तो जप एका विशिष्ट प्रकारे आम्ही केला, तर्जनी न लावता तो केला, तर त्या जपाचं निश्चितपणाने आम्हाला जे मिळणार आहे ते निश्चितपणाने मिळणार आहे. पण ही सगळी साधनं, हे सगळे उपचार जरी आम्ही केले नाही आणि सकाळी उठल्यानंतर भलेही आमचं स्नान झालेलं नसेल, आम्ही उठताना कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते करदर्शनम असं म्हणून आमच्या हातांचं दर्शन घेतलं. हातांचं घर्षण करून ओंकार म्हटले, त्या ओंकारातली ऊर्जा आमच्या संपूर्ण शरीराला दिली आणि समुद्र बसने देवी पर्वत स्तनमंडले म्हणून भूमीची प्रार्थना करून त्या पृथ्वी मातेला पाय लावण्या अगोदर तिची प्रार्थना केली, तिची माफी मागितली. या सगळ्या गोष्टी करत स्नान करून त्या भगवान सूर्यनारायणासाठी 10-11 सूर्यनमस्कार घातले, तर ते आमच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनं, आमचं मन शांत होण्याच्या दृष्टीनं, आमची उपासना चांगली चालण्याच्या दृष्टीनं, आमच्या या उपासनेला जोड मिळण्याच्या दृष्टीनं आणखी ते प्रेरक होईल. ईश्वर तसं पाहिलं ना प्रत्येकाच्या अंतःकरणात बसलेला आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर ज्ञानमपोहनंच. माझ्या हृदयामध्ये ईश्वर बसलेला आहे ही भावना जर प्रत्येकाच्या ठिकाणी झाली ना तर त्याच्या हातून कुठलंच वाईट कर्म होणार नाही. तो ईश्वर म्हणजे बिंब आहे आणि हा जीव म्हणजे त्या ईश्वराचं पडलेलं एक प्रतिबिंब आहे. मग जर या प्रतिबिंबामध्ये काही दोष येत असतील, या प्रतिबिंबामध्ये काही दोष येत असतील तर ते दोष करण्यासाठी मी या प्रतिबिंबाला कितीच हे करत बसलो, दुरुस्त करत बसलो तर ते दोष नष्ट होणार नाही. त्यासाठी मला त्या बिंबावर इलाज करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल तर ये यथा माम प्रपद्यन्ते तानस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. पार्थाला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगतात, लोक ज्या ज्या भावाने मला शरण येतील, यो यो यां तनुं वृद्धिं श्रद्धयार्चितुमिच्छता, अगदी त्याच भावानं मी त्यांना फळ देत असतो. मग भगवंत सर्वशक्तिमान आहे, सगळं काही चांगलं करण्याची वृत्ती त्या भगवंतामध्ये आहे. माझं जे सगळं चांगलं करणार आहे ते भगवंत आहे, अशा भावनेनं मी त्या ईश्वराला सर्वशक्तिमान जर कल्पिलं तर या प्रतिबिंबामध्ये दोषच निर्माण होणार नाही. या प्रतिबिंबामध्ये दोष तेव्हा निर्माण होतो जेव्हा मी भगवंताला एखादं साधन समजतो. माझ्या परीक्षेमध्ये पहिला नंबर येऊ द्यावे म्हणून मी भगवंताच्या पुढे पेढे वाटेल, म्हणजे माझं साध्य काय, परीक्षेमध्ये पहिला नंबर येणं हे साध्य,
आणि त्याच्यासाठी साधन म्हणून काय, तर भगवंताची भक्ती. माझे कुणीतरी नातेवाईक बरे व्हावे म्हणून मी भगवंतापुढे नवस केला तर माझं साध्य काय, माझे नातेवाईक बरे व्हावे साध्य, आणि त्या भगवंताला मी साधन बनवतोय ते करण्याचं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाहायला गेलो तर भगवंताला साधन बनवून ह्या होणं शक्य नाही. तर ज्या ठिकाणी जेव्हा मी भगवंताला सर्वश्रेष्ठ समजे, भगवंत सगळं काही करणार आहे असं समजून मी सगळ्या गोष्टी करेन, तेव्हा या प्रतिबिंबात, या भगवंताच्या प्रत्यक्ष असणाऱ्या प्रतिबिंबामध्ये म्हणजे या जीवामध्ये दोषच निर्माण होणार नाही. आणि हा दोष निर्माण न व्हावा म्हणून 3 मार्ग त्या ठिकाणी सांगितले. म्हणजे भक्ती जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्या भक्तीमध्ये ज्ञान मार्गही समाविष्ट असतो. कसा बरं, तर मी कोण आहे, मी त्याचा आहे, मी भगवंताचा आहे हे ज्ञान झाल्याशिवाय भक्तीच करणं शक्य नाही. मी भगवंताचा आहे हे ज्ञान झाल्याशिवाय भक्ती करणं शक्य नाही. भगवंताची आवड उत्पन्न झाल्याशिवाय किंवा भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय भगवंताची भक्ती करणं शक्य नाही. आणि जे मला काहीतरी करायचंय ते भगवंतासाठीच करायचंय. या 3 मार्गातून मग तो ज्ञान मार्ग असेल, तो भक्ती मार्ग म्हणजे प्रेमाचा मार्ग असेल, आणि कर्म मार्ग असेल, या कुठल्याही मार्गाने आम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी भगवंताविषयीची भक्ती आमच्या मनामध्ये तीव्र रूपाने असली पाहिजे आणि ती भक्ती जोपासण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि यासाठी समर्थांनी जे या समासामध्ये सांगितले की श्रवण भक्ती करावी, कीर्तन भक्ती करावी, अशा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, आत्मनिवेदनापर्यंतची सगळी भक्ती त्यांनी सांगितल्या. आपण मागच्या वेळी श्रवण भक्तीविषयी पाहत होतो की श्रवण भक्ती कशी असली पाहिजे. जेव्हा आम्ही एखाद्याचं ऐकायला जातो तेव्हा आमची श्रवण भक्ती कशी असली पाहिजे. समोरच्या माणसाची अभिव्यक्ती आमच्यासाठी महत्वाची नाही, तर तो त्यातून प्रत्यक्ष सांगतो काय हे महत्वाचं आहे. ते आम्हाला भगवंताकडे नेणार आहे. ऐसे हे अवघेच जाणावे परंतु सार ते शोधून द्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगळं ऐकावं, दृष्टांत ऐकावे, सिद्धांत ऐकावे, सांगितलेले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळा अभ्यास सगळं ऐकावा, परंतु त्यातून सार शोधून घ्यावं. मी भगवंताचा, भगवंत माझा, मी जे काही करणार ते भगवंतासाठी करणार, हे सगळ्या गोष्टीचं सार आम्ही शोधून घेतलं पाहिजे. आणि या भक्ती मार्गाने जाताना, या भगवंताला च्या जवळ जाताना जो उपवासाचा मार्ग आपण पहिल्यांदा विचार करीत होतो की उपवास म्हणजे काय, भगवंताजवळ वास करणे. कसा असावा हा उपवास. दिवसभर खिचडी खावी, दुपारी भगर खावे, संध्याकाळी शेंगादाण्याचा लाडू खावा, त्यानंतर मस्त एक ग्लासभर दूध आणि त्याच्यात तूप, गावरान तूप टाकून घ्यावं, असा उपवास असावा का. तर उपसमीपे यो वासहा जीवात्म परमात्मनो, भगवंताच्या जवळ आपला हा जीव आणि तो परमात्मा असणारा ईश्वर यांचा एकमेकांजवळ वास असणं, दिवसभर वास असणं, त्याला उपवास असं म्हटलं जातं. न तू कायस्य शोषण, आपल्या शरीराला शोषण, आपल्या शरीराचं शोषण व्हावं, आपल्या शरीराला खायला मिळू नये हा त्यामागचा उद्देश नसतो. तर दिवसभर मला भगवंताशी अनुसंधान ठेवायचंय, दिवसभर मला भगवंतासाठी त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ जाऊन बसायचंय. मग मला त्यावेळी खाण्याचं कुठलंही भान राहत नाही. सकाळी मी एक छोटासा लाडू खाल्ला असेल, सकाळी मी दूध आणि तूप घेतला असेल, त्यानंतर माझ्या मनात खाण्याची कुठली भावना निर्माण होत नाही. कारण का, तर मी त्या भगवंताच्या समोर जाऊन बसलोय, उपवास करतोय, भगवंताच्या जवळ जातोय. आणि हे करत असताना मला माझ्या सगळ्या क्रियांचा विसर पडतोय, मला तहान भुकेची जाणीव नाहीये. या भगवंताच्या साठी जेव्हा मी त्या ठिकाणी बसतोय, त्या भगवंताच्या अनुसंधानात राहतोय, भले मग मी जप करत असेल,
श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करत असेल किंवा श्रीमद दासबोधाचं पारायण करत असेल, हे करत असताना मी त्या भगवंताच्या नामाशी एवढा तल्लीन झालोय की मला त्या ठिकाणी भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणखी एक उपवास या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैसह उपवासश्च विज्ञेय. त्याला उपवास असं म्हटलं जातं. सर्व भोग विवर्जितः. पापापासून उपावृत्त होणं, पापापासून दूर होणं. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैसह. आणि गुणांच्या बरोबर वास करणं, याला उपवास असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचा उपवास, अशा प्रकारची व्रत, अशा प्रकारचा नामजप आम्हाला आमच्या जीवनामध्ये आणून खऱ्या भगवंताच्या खऱ्या भक्तीकडे, भगवंताच्या अनुसंधानाकडे आम्हाला जायचं. कदाचित आम्ही आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात असू, आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात असू, आयुष्याच्या शेवटच्या भागात असू, पण आमच्या मनाचं समाधान होत नसेल की आम्ही खरंच भगवंताकडे चाललोय का, तर ह्या आमच्या मनाचं समाधान होणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही मनानं प्रफुल्लित असणं, मी जो मार्ग करतोय, माझ्या सद्गुरूंनी मला जो मार्ग दाखवलाय तो बरोबरच आहे. मी माझ्या कुलदेवीची ती उपासना करतोय, माझ्या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर मी चाललोय. आणि मी विशेषतः माझ्यामधला अहम समोरच्या सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी, समोरचे सगळे जण सुखी झाले पाहिजे, ही माझ्या मनातली भावना रोजच्या रोज तीव्र होत गेली पाहिजे. आत्मना प्रतिकूलानी न परेशान समाचरेत आत्मनस्य. जे माझ्यासाठी प्रतिकूल आहे ते दुसऱ्या कोणासाठी मी करणार नाही. एखादी गोष्ट माझ्यासाठी वाईट आहे म्हणून मी ती दुसऱ्यासाठी करणार नाही, ही भावना जोपर्यंत माझ्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत मी या भक्ती मार्गाकडे वळणार नाही. आणि भक्ती मार्गातलं एक छोटस तत्व असं आहे की कृतज्ञता माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे, सद्गुरूंवर गाढ असा विश्वास असला पाहिजे आणि ईश्वरावरची श्रद्धा ही अखंडित अशा प्रकारची असली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा किंतु माझ्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. अशा प्रकारे भक्तीचं स्वरूप या ठिकाणी आपल्या समोर आजच्या या दिवसापुरतं जे मला सुचलं, माझ्या सद्गुरूंनी जी मला प्रेरणा दिली, यातलं जे जे काही चांगलं आहे ते सद्गुरूंच्या प्रेरणेनं मला मिळालेलं आहे. आणि यात जे काही चुकीचं, यात जे काही सिद्धांताशिवाय वेगळंच माझ्याकडून आलं असेल ती स्वतः माझी चूक आहे. आणि आपल्यासारख्या सगळ्या वयाने ज्येष्ठ अशा महात्म्यांनी, साक्षात शिवस्वरूप असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांनी या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या एखाद्या अधिकारी नसलेल्या अज्ञानी जीवाकडून ऐकून घेणं ही भगवंताची, श्री समर्थांची, भगवान श्रीरामांची आणि माझ्या सद्गुरूंची कृपा आहे असं मी समजतो. आज झालेली सेवा या ठिकाणी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर.
धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहवासामुळे शक्य होतं हे सगळं. सद्गुरूंची प्रेरणा आणि सहवास तुमच्यासारखे. नमस्कार. बरोबर. जय सर. नमस्कार. 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 धन्यवाद. नमस्कार. जय श्री राम. हा बोला. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. बरं बरं. हो हो ठीक. हो ठीक आहे, पाठवा. जय. हा. हो. याच्यामध्ये योग वसिष्ठामध्ये सांगितलंय की देशत्यागो महानव्याधी विरोधो बंधुविसह
हे 5 देश त्यागो एखाद्या वेळेस देश त्याग म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाचे तुटी, समर्थांनी हे सांगितलंय. आणि याच्यामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये हे उदाहरण आलंय की देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुबीसह. आणि आणखीन 2 आहेत, मला ते आता पुढचा श्लोक अर्धा आठवत नाहीयेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा परमेश्वर आमच्यावर अनुग्रह करणार आहे असं झालं की या सगळ्या गोष्टी होतातच. की त्याच्यामुळं एखाद्या वेळेस आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या भागाचा त्याग करावा लागत असेल, आपल्या बंधुजनांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये कदाचित विग्रह निर्माण होईल कुठल्या कारणाने, अशी वेगवेगळी संकट त्यावेळी आपल्यावर येतात. आणि ही संकट यायला लागली की आपण असं समजायला हवं की आता निश्चित आपण देवाच्या मार्गावर चाललेलो आहोत. योग्य मार्ग. अच्छा, नमस्कार. हा हा बोला. बरोबर. हो, अच्छा, हो हो. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर.